इकडे जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे सुकना नदीला पूर आलाय। शेतांना तळ्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। वाकुळणी, माहेर, भायगाव या परिसरात पुराची ड्रोनची ही दृश्य आपण बघू शकतो। शेतामध्ये पाणी साचलंय, नदी दुथडी भरून वाहायला लागलेली आहे आणि शेतीचं त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी शेतीची मशागतीची कामं करण्याची ही वेळ, मात्र शेताला तळ्याचं स्वरूप आल्यामुळे आता मशागत करायची कशी, शेती लावायची कशी, खरीपाचा हंगाम घ्यायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। इकडे साताऱ्याच्या माणगंगा नदीत एक तरुण वाहून गेलाय। माण तालुक्यातील पळशी मधला हा तरुण वाहून गेल्याचं कळतंय। वाहून गेलेल्या तरुणाचा सकाळपासून शोध सुरू आहे। घटनेचे 12 तासानंतरही एनडीआरएफ टीम न आल्यामुळे इथे संताप व्यक्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहतेय। कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यात वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्यानं पूर्ण भरलंय। खानापूर तालुक्यातील वाझर बंधारा सुद्धा तुडुंब भरलाय। गेल्या अनेक दिवसांपासून बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची मागणी होती, परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केलंय। अखेर पाण्याची पातळी एवढी वाढली की भल्या मोठ्या पोकलेनला बोलवून या ठिकाणचे दरवाजे उघडावे लागले। काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे दरवाजे उघडण्यात आले, मात्र येरळा नदीतला पाण्याचा प्रवाह बघून वाटसरूंच्या काळजाचा ठोका चुकत होता।